राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट भूमिकेसाठी परिचित आहेत किंवा ओळखले जातात। पण दादांची भूमिका त्यांना कधी-कधी अडचणीतही आणते। तसंच काहीसं त्यांच्या एका फोन संभाषणामुळे झालंय। कार्यकर्त्यांनी विनंती केलेली एक कारवाई थांबवण्यासाठी दादांनी थेट पोलीस उपअधीक्षकांना फोन केला आणि या फोनवरच्या संवादानं दादा टीकेचे धनी बनलेत। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती है। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दादागिरीचा हा व्हिडिओ। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? अजित पवारांनी कोणत्याही कार्यकर्त्याला ही दमदाटी केली नाही, तर अजित पवारांनी ही दमदाटी केली आहे एका महिला पोलीस उपअधीक्षकाला। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली। त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या। यावेळी स्थानिक गावकरी आणि प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक झाली। आम्हाला क्लियर ह्या व्हिडिओच्या समोर तुम्ही उत्तर द्या। आम्हाला तुमची कारवाई मान्य आहे। 5 लाख दंड करा, नाही तर 10 लाख दंड करा। मिळून जेवढा दंड असेल तो आम्ही वैयक्तिक शेती। हा वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल केला आणि बोलण्यासाठी फोन अंजना कृष्णा यांच्याकडे दिला। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि मात्र डीवायएसपी अंजना कृष्णा केवळ आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाही। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। त्यामुळे अजित पवारांनी एकेरी भाषेचा वापर करत दम धरला। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती है। सर मुझे कैसे पता है आप सर? अजित पवारांनी रागावून त्यांना त्यांचा मोबाईल नंबर देण्याची मागणी करून दमदाटी करत बडे बोल सुनावले। मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? यानंतर अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना आपला मोबाईल नंबर दिला। त्यानंतर अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्या मोबाईलवर थेट व्हिडिओ कॉल केला। यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली। अजित पवारांनी एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर केलेल्या दमदाटीचा विरोधकांनी निषेध केलाय। अजित पवार नेहमी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देतात, कायद्याप्रमाणे वागण्याचा सल्ला देतात। मात्र अजित पवार स्वतः काय करतायत अशा सवालाच्या भैरी विरोधकांनी टाकल्या। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे। आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? बरोबर नाही ना। चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे। सत्ता मिळाली यासाठी नाही
की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल, तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. अजित पवार यांच्या या दादागिरीबद्दल विरोधकांनी अजित पवारांना घेरलंय. आता अजित पवारांच्या बचावासाठी राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे नेते पुढे सरसावले. या प्रकरणावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे, त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. आता आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागताय. ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते. याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात आणि दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात. दरम्यान विरोधकांनी अजित पवारांना घेरल्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिले. पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादासंदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. पारदर्शक कारभारासाठी बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं अजित पवार म्हणतायत. उपमुख्यमंत्री पदासारख्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे दमदाटी करणं कितपत योग्य आहे असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. अजित पवार हे आपल्या विविध वक्तव्यांमुळे यापूर्वीही अडचणीत आले. दुष्काळात पाण्याच्या प्रश्नावरून धरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली. आता अजित पवार पुन्हा एकदा महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्यावरून वादात सापडले. त्यामुळे अजित पवारांसह महायुतीची सुद्धा कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर अजित पवारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरनं दम दिल्याच्या घटनेवरनं जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवरती टीकेचे बाण सोडलेत. त्यांचा आवाजच तसा आहे. या ह्याच्याखाली सगळं आजपर्यंत माफी किंवा स्वभावाला औषध नाही असं म्हणा. नाही, कसला स्वभाव. एखाद्या महिला भगिनीशी दुसरा म्हणजे जगासांगे तत्वज्ञान, स्वतः कोरडे भाषण, हे जर आमच्याकडनं झालं असतं आम्ही पक्षात असताना तर बाबा 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 सकाळी 6:30लाच फोन आला असता. अरे काय त्या साहेबांचं नाव बदनाम करतात तुमच्यासारखी नालायक माणसं. तिथनं जे सुरू झाले असते ते पुढचे 10 दिवस तसेच गेले असते. तर अर्थात आमचा काही त्यांचा माझा तरी काही संबंध येत नाही. स्वभाव वगैरे काही नाही, मगरुरी. तर डीवायएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या संवादावरनं जोरदार राजकारण रंगतंय. या सगळ्या घटनेचं मूळ होतं ते कुरडू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन. अंजना कृष्णा यांनी मुरुम उत्खननाची रॉयल्टी पावती त्याची मागणी केली आणि हा सगळा वाद सुरू झाला. त्यावेळेला थेट उपमुख्यमंत्र्यांना कॉल लावला गेला. बाबा जगताप या व्यक्तीनं किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन फिरवला. बाबा जगताप हा गावचा सरपंच आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे. त्यामुळे अजित पवारांनी लागलीच बाबा जगतापचा फोन रिसीव्ह केला. अंजना कृष्णा यांना खडचवण्याची वेळ यावी असं किती रुपयांच्या रॉयल्टीचं हे प्रकरण होतं ते सुद्धा आता आपण पाहूया. मुरुम उत्खननाची रॉयल्टी होती 26,000 रुपयांची. मात्र 26,000च्या रॉयल्टीचं हे प्रकरण थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत काय तर अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचलं. सोबतच हे काम महसुली असताना IPS असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केल्यामुळे वादाला तोंड फुटल्याचं ग्रामस्थांचं मत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. पोलिसांकडनं, महसूल अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेत ते रद्द करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांकडनं केली जाते.
त्यांनी शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवली किंवा हॉकी स्टिकने मारहाण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत चुकीचं होतं. त्यांनी आल्यानंतर सुरुवातीला एकतर सर्व कागदपत्र बघायला पाहिजे होती, व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे होती, मिळालेली माहिती बरोबर आहे का हे बघूनच मग पुढची कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती. अक्षरशः जाता येता पडतोय आम्ही गाडीवरनं, त्याला जबाबदार होतील का हे जे विरोधक आहेत ते होणार का? असं म्हणणं आहे. आणि आता मुरुम होता फक्त, आता डांबरीकरण पाहिजे. माझ्या नेत्याकडे मी हक्क मागितला पाहिजे, का मागू नये मी? आणि असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ॲक्शन करेल, म्हणजे काय ते आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री असताना एक IPS अधिकारी अभ्यास करून आले. काही लोकांनी सांगितले की ते 1000 पुस्तकं फाडून आलेत आणि 1000 पुस्तकं वाचून आलेत. हे हजार पुस्तकं वाचून आल्यानंतर, 1000 पुस्तकं फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत, आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची पाठराखण करत संबंधित महिला अधिकाऱ्यावरतीच टीका केली आहे. सोबतच अंजना कृष्णा यांच्या UPSC मधनं झालेल्या नियुक्तीवरती मिटकरींनी संशय सुद्धा व्यक्त केला आहे. म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्ये काळबेर आहे का याची मला शंका येते. पूजा खेडकरनी ज्या पद्धतीने दिव्यांगांचा लाभ लाटला त्या पद्धतीने अंजना कृष्णाची काही पोस्टिंग झाली आहे का अशी शंका मला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानी यांनी एक ट्विट केलंय आणि जोरदार टीका केली आहे. दमानी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात आपण पाहूया. हा काय फालतूपणा आहे असा जळजळीत सवाल दमानी यांनी मिटकरींना विचारलाय. अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरनं हे पत्र लिहिलं की स्वतःचं डोकं वापरलं. अंजना कृष्णांची चौकशी कशासाठी? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावरती कारवाई केली म्हणून का? चौकशी अजित पवारांची व्हायला हवी. ज्या कंपन्या अजित पवारांच्या ताब्यामध्ये आहेत त्याच्या चौकशा व्हायला हव्यात. ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी हे सर्वजण असतील त्यांच्या चौकशा व्हायला हव्यात.